कोलेस्ट्रॉल अडथळा काहीच हं. नाही, म्हणजेच यात कोलेस्ट्रॉल अडथळा काहीच नाही आहे. आता आम्ही यात कोकोनट ऑइल लावलेला आहे, पण ह्यात पहिल्यापेक्षा पाण्याचा वेग खूप कमी झालेला आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे पाण्याचा वेग कमी झालेला आहे. आता तिसऱ्यांदा मी ह्यात फेविकॉल ऑइल लावलेला आहे. मग ह्याच्यामुळे अगोदरच्या दोन्हीही पाण्याचा वेग कमी झालेला आहे. कारण ऑइलची घनता जास्त आहे, तो आतील बाजूला जास्त चिटकला, त्याच्यामुळे पाण्याचा वेग खूपच कमी झाला. याच्यावरून आपल्याला हे समजले की जसजसे आतील बाजूला तेलकट थर हे होतं, तसतसं पाण्याचा वेग कमी होतो. म्हणजेच काय तर आपल्या शरीरामध्ये रक्तधमन्यामध्ये कोलेस्ट्रॉलचा प्रमाण जसजसा वाढत जातो तसतसे ब्लड प्रेशर वाढत जाते. आणि हेच प्रमाण जर वाढत गेला तर आपल्या शरीरामध्ये ब्लॉकेजेस तयार होतात. याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये धक्का यायला सुरुवात होतात आणि हे जर प्रमाण तसेच वाढत गेले तर सुद्धा येतात आणि तसेच जोराचा झटका आला तर माणसाचा मृत्यू सुद्धा होतो. याच्यामुळे आपण आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवले पाहिजे. धन्यवाद. कसं वाटलं?